हाय फ्रेंड्स, मी आहे योगेश. कसे आहात सगळे मित्रांनो? आज महाशिवरात्री आहे आणि आज आपण आलो आहोत लिंबगोवे इथलं. गोवे हे गाव आहे. तिकडे खूप फेमस असं कोटेश्वरचं मंदिर आहे. तर तिकडे आज श्री महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आपण इकडे आलेलो आहोत. आपल्याबरोबर मोहित आणि संस्कार आहे. हाय करा. तर आता तुम्हाला म्हणजे लोकांची, भाविकांची जी गर्दी झाली आहे ते दाखवतो. इकडे बघा मंदिर. पूर्ण एरिया गजबजून गेलेला आहे आणि ही कृष्णा नदी आहे. तर आता आपण थोडंसं पुढे जाणार आहे तिकडे दर्शन घ्यायला. महाराष्ट्रातील सातारा शहराजवळ लिंबगोवेमधल्या गोवे या गावी असलेले कोटेश्वर मंदिर हे भगवान शिव यांना समर्पित एक प्राचीन हिंदू मंदिर आहे. जत्रेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे बघा. पारंपरिक मराठा स्थापत्यकलेचे वैशिष्ट्य असलेले हे मंदिर जगभरातील पर्यटकांना आणि वास्तुकलाप्रेमींना आकर्षित करणारे गुंतागुंतीचे कोरीव काम दाखवते. हे मंदिर महाशिवरात्रीच्या हिंदू सणाच्या उत्सवासाठी ओळखले जाते. कोटेश्वर मंदिर हे अध्यात्माचे एक दीपस्तंभ आहे आणि महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रात एक महत्त्वाचे सांस्कृतिक स्थळ आहे.
येऊन दर्शन घ्यावे. आनंदे भक्त बोले जय शिवशंकर जय शिवशंकर आवडी घुंगरू बोलले. आगतम आगतम स्वागतम सुस्वागतम. कोटेश्वर देव विश्वस्त मंडळातर्फे सर्व मुद्दाम मकरंद दत्तात्रय चितळे हे कोटेश्वर दर्शनाकरता आलेले आहेत. मकरंद दत्तात्रय चितळे हे बिलवडीहून मुद्दाम प्रसाद घ्या ना. दर्शन नाही घेतलं तर दर्शन नाही मिळणार आहे. दर्शन मिळणार आहे. कृपया मधून दर्शन घेऊन काही उपयोग होणार नाही. कृष्णमाचं दर्शन खाली राहते या त्यामुळे आपण दर्शन होणार नाही याची नोंद घ्यावी. आणि कृपया बाहेर ऊन आहे. सर्व भावी भक्त उन्हामध्ये उभे आहेत. तुम्ही गडबडीत येऊन आलं की दर्शन न घेत असाल तर हे चालणार नाही. कृपया कुणीही येण्याचा प्रयत्न करू नका. सकाळ धरणं लाईन सोडून चालेल त्यामुळे गडबड करण्याचा प्रयत्न करू नका. आज शासनाचं मित्रांनो, महाशिवरात्री निमित्त आपण श्री कोटेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे आणि खूप छान अनुभव होता. आणि तुम्हाला आमचा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका मस्त ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.